नमस्कार. 1 एप्रिल 2026 महाराष्ट्राच्या हळद बाजारात एक अशी काही गोष्ट घडलीय की सगळेच हैराण आहेत. हळदीचे दर ते अक्षरशः गगनाला भिडलेत. तर मग आज आपण याच तेजीमागची कारणं काय आहेत हेच जरा खोलात जाऊन समजून घेणार आहोत. हो, हा आकडा अगदी खरा आहे. 24,000 रुपये प्रति क्विंटल. विचार करा, सांगलीच्या मार्केटमध्ये जी राजापुरी हळद आहे ना, तिनं आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून हा भाव गाठलाय. म्हणजे ही वाढ खरंच अविश्वसनीय आहे. बरं, तर मग हळदीचा हा विक्रमी उच्चांक. सगळ्यात आधी आपण सांगलीच्या बाजारातील परिस्थिती पाहूया, कारण तिथेच तर दरांनी सगळे विक्रम मोडले आहेत. आता हे आकडे बघा, खरंच थक्क करणारे आहेत. जी राजापुरी हळद आहे तिचा भाव चक्क 15,500 पासून सुरू होऊन थेट 24,000पर्यंत गेलाय. बरं, सरासरी दर जरी 16 ते 18,000च्या आसपास असले ना, तरी जी एकदम उच्च प्रतीची हळद आहे तिनं तर 20,000चा टप्पा अगदी आरामात पार केलाय. ठीक आहे, सांगलीचं तर आपण पाहिलं. पण आता जर एक व्यापक दृष्टिकोन घेऊया. म्हणजे ही परिस्थिती फक्त सांगलीतच आहे की इतर मोठ्या बाजारांमध्ये पण दर वाढलेत? चला बघूया. आता आपण वसमत बाजाराकडे नजर टाकूया. इथे जी लोकल हळद आहे तिचा भाव साधारणपणे 12.5 ते 14,500च्या मध्ये आहे आणि जी जरा चांगली क्वालिटी आहे ती 16,000पर्यंत जातीये. आता हे दर चांगले आहेत यात शंका नाही, पण सांगलीच्या त्या रेकॉर्ड ब्रेक दरांच्या आसपास सुद्धा नाहीत. आणि हाच ट्रेंड आपल्याला मराठवाड्यातल्या इतर बाजारांमध्येही दिसतोय. नांदेडमध्ये बघा, वेटी हळदीला भाव आहे 12 ते 15,000. तर हिंगोलीत लोकल हळदीला साधारण तेवढाच, म्हणजे 13.5 ते 15,000च्या आसपास भाव मिळतोय. याचा अर्थ सरळ आहे की पूर्ण मराठवाडा पट्ट्यात दर कमी जास्त प्रमाणात एकाच पातळीवर आहेत. बरं, मग ही सगळी आकडेवारी बघितल्यावर एक प्रश्न मनात येतो की सांगलीत असं नेमकं काय वेगळं आहे की तिथले दर इतर बाजारांच्या तुलनेत इतके जास्त आहेत? यामागे काय कारण असेल? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. या दरांमधल्या फरकामागे नेमकी कोणती कारणं आहेत हेच आपण आता समजून घेऊ. तर याचं उत्तर दडलंय पुरवठा आणि मागणीच्या साध्या खेळात. आता बघा, मराठवाड्यात काय होतंय? हळदीची आवक खूप जास्त आहे, म्हणजे पुरवठा भरपूर आणि म्हणूनच दर स्थिर आहेत. ह्याच्या अगदी उलट परिस्थिती सांगलीत आहे. तिथे जी खास राजापुरी हळद आहे तिला मागणी प्रचंड आहे आणि ह्याच जोरदार मागणीमुळे दर थेट 23,000च्याही पुढे गेले आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, एका बाजूला पुरवठ्याची पातळी आणि दुसऱ्या बाजूला एका विशिष्ट पिकासाठी असलेली मागणी. यातला फरक हेच बाजाराचं साधं सोपं गणित आहे. जिथे माल जास्त तिथे भाव कमी आणि जिथे एका विशिष्ट मालाला मागणी जास्त तिथे भावानं उच्चांक गाठला. बरं, हे सगळं तर झालं, पण आता पुढे काय? ह्या सगळ्या माहितीवरून आपण हळदीच्या दरांच्या भविष्याबद्दल काय अंदाज लावू शकतो? आणि शेवटी सगळ्यात मोठा प्रश्न, की दरांमधली ही तेजी टिकणार का? ही दरवाढ फक्त काही काळापुरती आहे की हळदीच्या बाजारात आता नवीनच पर्व सुरू झालाय? याचं उत्तर तर आता येणारा काळच देईल.